व करता येईल का असा संदेश देणारा हा कार्यक्रम आहे असं मला वाटतं। आता सध्या IPLचा माहोल सुरू आहे। आपण पाहतो एखाद्या टीमनं जर 200 रन केली तर त्यातली कुणीतरी 50 रन केलेली असतात, कुणीतरी 60 रन केलेली असतात। त्यात आज ह्या पोस्ट डिपार्टमेंटला UPSCचा अभ्यास करताना एक सेंटेन्स कायम डोक्यात असायचं की 1854 साली डलहौसी आला आणि त्यानं पोस्ट भारतात आणलं। म्हणजे खरं अर्थानं जगताळ साहेब पोस्टाची सुरुवात 1727 साली झाली, परंतु पोस्ट कायदा हा 1854ला डलहौसी यांनी आणला। म्हणजे सरासरी म्हटलं तर 250 वर्ष पोस्ट या क्षेत्राला झाली आणि त्या 250 वर्षापैकी 42 वर्ष सेवा आमचा मामांनी बजावली आहे, त्याचा जास्त मनस्वी आनंद आहे। एका टीमनं 250 रन केली आणि त्या 250 रनपैकी 42 रन आमच्या मामांनी केली, याचा जास्त मनस्वी आनंद आहे। खऱ्या अर्थानं सांगायला गेलं तर बऱ्याच नातेवाईकांना संभ्रम झाला असेल की सदाशिव पाटलांचे जावई म्हणजे कोण, आतापर्यंत कुठे आम्हाला काही दिसले नाही असा संभ्रम निर्माण झाला असेल। तोही संभ्रम दूर करतो। मामा माझे सासरे एकनाथ पाटील जे JDCC बँकेत कामाला आहेत ते आणि आमचे मामा हे घनिष्ठ मित्र आणि म्हणून त्या मामांचा जास्त काय म्हणतो जावईपेक्षा यांचाच जास्त जवळचा जावई की काय अशा स्वरूपाची वागणूक या परिवाराकडनं मला नेहमी मिळत आली आहे। आणि तुम्ही माझं सौभाग्य समजतो की जसं आपण म्हणतो की एखादा परिवार आपण रक्ताच्या नात्याची नसलो तरी समविचारी नात्यातली जर माणसं जोडत गेली तर ती नातं वृद्धिंगत होत जातात। पोस्ट सेवेबद्दल सांगायचं झालं तर ही नुसती सेवा नाही, देश स्वातंत्र्याआधी इंग्रजांनी ज्या ज्या सेवा भारतात आणल्या त्यातल्या कित्येक सेवा मोडकळीस पडल्या, परंतु पोस्ट सेवा आजही अबाधितपणानं ताकदीनं उभी असण्याचं कारण म्हणजे आमच्या मामांसारखी माणसं या ठिकाणी ताकदीनं काम करत आहेत। म्हणून ही सेवा आजही दिमाखात आपली पताका फडकवताना आपल्याला दिसते। पोस्ट मास्टरचं काम काय असतं, त्याचा बॅगेत असणाऱ्या पत्रांच्या गठड्यात कुणाची सुखाची बातमी असते, कुणाची दुःखाची बातमी असते, कुणाला नोकरीला लागण्याचं कॉल लेटर असतं, तर कुणाला कुणीतरी प्रेमाची कबुली दिली आहे याची सुद्धा साक्ष असते। हे सगळं त्या पाकिटात बंदिस्त असताना पोस्टमनला कळतं की या पाकिटात काय आहे, पण तो पत्र देत असताना ते कधीही विचारत नाही की या पाकिटात काय आहे। हीच त्याची जमेची बाजू असते। सांगण्याचं तात्पर्य असं की अशा व्यवस्था टिकून असतात त्या आमच्या मामांसारख्या लोकांमुळे आणि त्यांनी ज्या चिकाटीनं जिद्दीनं आणि शिस्तप्रियपणानं जी सेवा बजावली त्याचं जे कौतुक आहे। साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे सफारी ड्रेस हा त्यांचा कोडवर्ड आहे। जी मोठी माणसं असतात मग ती पैशाने असू द्या, विचारांनी असू द्या किंवा आपल्या कामाने असू द्या, त्यांचा ढग कधी बदलत नाही। तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांना बघा, त्यांचा फोटोला तुम्हाला एक 2 ढब आहे तसेच दिसतील। शरद पवार साहेबांना बघा, जो एक ढब आहे तसेच दिसतील। त्याच रेंजमध्ये मी आमच्या मामांना पाहतो, त्यांचा ढब कधी बदलताना दिसली नाही। कदाचित पैशांनी गरीब असतील पण मनानं आणि विचारांनी श्रीमंत असणारे आमचे मामा या सेवानिवृत्तीतनं जात असताना पुढे येणाऱ्या काळात फार मैलाची दगड त्यांना पार करायची आहे। वय हे फक्त रिटायरमेंटसाठी आहे, परंतु मनानं आणि विचारांनी अजूनही एखाद्या तरुणाला लाजवतील अशा स्वरूपाची मानसिकता आमच्या मामांची आहे। मामांचे चेतनच्या बाबतीत सांगायचं झालं, चेतन आणि पराग ह्या दोघांच्या बाबतीत सांगायचं झालं तर व्यावसायिक दृष्टिकोनातून त्यांचा कल नेहमीच मोठ्या प्रमाणात आहे। चेतनसुद्धा काही मार्गांसाठी राहिला, ते दुःख आहेच की त्यांना लवकरात लवकर नोकरी लागलं पाहिजे, परंतु व्यवसायाच्या स्वरूपातनं त्यानं त्याही बाबतींमध्ये त्यानं आघाडी घेतलेली आहे। आमची स्वतःची इलेक्शन कॅम्पेन मॅनेजमेंटची कंपनी आहे साहेब। आम्ही लोकसभा आणि विधानसभेच्या महाराष्ट्रभरातल्या निवडणुकांचं प्रचाराचं व्यवस्थापनाचं मोठं काम घेतलं आणि त्यातसुद्धा आमचा चेतननी हिरिरीनं सहभाग घेतला। म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघांमध्ये जाऊन त्यातलं सर्वेक्षण करणं असेल, त्यातले रिपोर्ट तयार करणं असेल, या अनुषंगाचं काम आम्ही केलं। आणि चेतन आमचा सहकारी हा आता सोबत येणाऱ्या काळात आमचं निवडणूक आयोग जे आहे महाराष्ट्र राज्याचं ते आणि आमच्या कंपनीनं आता वोटर अवेअरनेस कॅम्पेनची जी मोठी मोहीम आम्ही हाती घेतली आहे त्याची प्रमुख जबाबदारी आमच्या चेतनवरच आहे। सांगण्याचं तात्पर्य असं की जेव्हा माणूस आपल्या सेवेतनं काम करत असतो त्यावेळेस फक्त सेवा द्यायची आवश्यकता नसते, तर त्याच्यासोबत आपला परिवार
आपले नातेवाईक यांनाही जपणं आवश्यक असतं. ते जपत असताना त्यांचा सहवास आपल्याला लागला पाहिजे. ते म्हणतात ना, जो लोक खूप भेटते हे उनके हात हमेशा खुशबू रह जाती है. मामा इथं जात असताना त्यांनी 40 वर्षात जी काही पत्र वाटली, त्या पत्रांमध्ये त्यांच्या हाताचा सुगंध त्या प्रत्येक घरात गेलेला आहे. त्या प्रत्येक घरात अशी कुठलंच व्यवस्था नाही ज्या माणसाला त्या पत्र देणाऱ्याच्या घराचा स्वयंपाकघरापर्यंत जाता येईल. एकमेव व्यवस्था म्हणजे पोस्ट ऑफिस असं मला वाटतं, की विश्वासार्हता जपणार म्हणजे पोस्ट खातं. आणि ती विश्वासार्हता या भूमिकेने पुढेही जपली जाईल. निरोप समारंभात निरोप देत असताना इथं ते आपल्या विचारांचं रूप लावून जात आहे. आज आदर्श पुढेही राहील आणि ही पताका अशी डौलानं पडतील. आणि मी मामांना येणाऱ्या काळासाठी शुभेच्छा देतो. त्यांनी त्यांचं जे कर्तृत्व उभं केलं आहे, त्यांचा जो विचार आहे तो अधिकाधिक अजून पेरावा आणि येणाऱ्या काळात आपल्या भविष्याची वाटचाल करावी. म्हणून लेखण्या भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. मी मामांकडून संपूर्ण विभागाचं, पोस्ट विभागाचं, खात्याचं, नातेवाईकांचं, विशेषतः या कार्यक्रमासाठी वेळेत वेळ काढून आवर्जून उपस्थित असलेले जगदाळे साहेबांचं, ज्यांनी छान सुंदर पद्धतीनं या ठिकाणी सूत्रसंचालन केलं, दादांचं आणि ज्यांनी मनोगत केलं, सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद.